एकदम जोरदार म्हणे हालेलुया, मोठे म्हणे हालेलुया. परमेश्वर देवा प्रियानं चांगला आहे आणि पवित्र शास्त्र सांगते त्याची दया सनातन आहे. आणि मग आपण परमेश्वराच्या पवित्र वचनाकडे जात असताना मी तुम्हाला एकच गोष्ट शिकवणार आहे की निमित्त काही असो, लक्षात घ्या, निमित्त काही असो, मात्र परमेश्वराची आराधना आमच्या जीवनातून झाली पाहिजे. आजच्या म्हणण्याचा आमचा विषय तो आहे की माझ्या जीवनात परमेश्वराला मी आद्य स्थान देणार आहे. माझ्या जीवनाचा केंद्रबिंदू, माझ्या जीवनाचं आद्यस्थान परमेश्वर देवबाप असला पाहिजे. आणि म्हणून आपण परमेश्वराला धन्यवाद करूया. परमेश्वराला म्हणून की देवा तू चांगला आहेस, आम्ही तुला धन्यवाद करतो. आमच्या मंडळीबद्दल आम्ही तुला धन्यवाद करतो. आमच्या लोकांबद्दल आम्ही तुला धन्यवाद करतो. आम्ही जिवंत आहोत या दयेबद्दल सुद्धा आम्ही तुला काय करतो, धन्यवाद करतो. आणि मग येत्या दिवसामध्ये आपण गुड फ्रायडे करणार आहोत आणि मग ईस्टर करणार आहोत, जावळ्याचा रविवार करणार आहोत. हे सगळं काय आहे ते आम्हाला नीट समजून घेतलं पाहिजे. आणि म्हणून देवानं इस्रायल लोकांची भेट घेतली. बोलो हालेलुया. देवानं आमची सुद्धा भेट घेतली पाहिजे. किती चांगलं होईल जर देव भेटायला आला तर. बोला आमेन. येशू तुम्हाला भेटायला आला, किती बरं होईल. देवाने इस्रायलाची भेट घेतली. तो म्हणला की उद्या काय व्हा, स्वच्छ व्हा, धुवा, आंघोळ करा, कारण मी तुमची काय करणार आहे, भेट घेणार आहे. बरेचसे प्रिय लेकरू उपासात आहेत ते बापाला धन्यवाद. आणि देवाने इस्रायलाची भेट घेतली, ठरवलं मी तुम्हाला गुलामगिरीतून काय करणार आहे, मुक्त करणार आहे, सोडवणार आहे. वाचूया आपण निर्गमाचं पुस्तक त्याचा 12वा अध्याय आणि वचन 29. सुजाता आहे, माईक आहे ना, मग माईक मध्ये वाचायचं आहे. मोठ्याने वाचा म्हणजे सर्वांना ऐकू जाईल. निर्गमाचं पुस्तक अध्याय 12 वचन 29. मध्यरात्री असे झाले की मिस्र देशातील सिंहासनावर बसणाऱ्या फारोच्या ज्येष्ठ मुलापासून तर तुरुंगात पडलेल्या कैद्याच्या ज्येष्ठ मुलापर्यंत सर्व गुराढोरांपैकी सर्वप्रथम वर्ष परमेश्वरानं मारून टाकेल. बस पहा पवित्र शास्त्र काय सांगतं. निर्गमाचं पुस्तकात आहे 12 वचन 29 पासून पुढे गेलं तर काय म्हटलंय, ओलांडून जाणं. ओलांडून जाणं म्हणजे काय, आपण म्हणतो की तिथं उतारा पडला आडवा, त्याला ओलांडू नको, त्याच्यावरून पलीकडे जाणं. ओलांडून म्हणजे समजलं ना, ओलांडण सण म्हणजे ओलांडून जाणे. मृत्यू ज्या लोकांना ओलांडून गेला ते कोण आहेत, इस्रायल लोक आहेत परमेश्वराचे. आणि मग मिस्रामध्ये मृत्यूचं तांडव आहे, राजापासून तर कैद्यापर्यंत आणि शिपायापर्यंत आणि जनावरांपासून तर माणसांपर्यंत. पहिलं प्रश्नमुष, पहिलं फळ, पहिला पुत्र, पहिलं जे काय ते सगळं मरण पावलंय. पवित्र शास्त्र सांगतं की देवाने जेव्हा भेट घेतली तेव्हा अद्भुत गोष्टी घडत आहेत. परमेश्वरानं आमची भेट घ्यावी आणि आमच्यातील असणारे सर्व दुर्गुण, हालेलुया, लक्ष द्या म्हणजे तुम्हाला समजेल. कारण मी पुष्कळ विचारपूर्वक आणि पुष्कळ अभ्यास करून देवाचे वचन तयार करत आहे, अशासाठी की आमच्या जीवनाची आध्यात्मिक वाढ व्हावी. आणि म्हणून आपल्याला पाहायला मिळतं की इस्रायल लोकांची भेट घेण्यासाठी परमेश्वर या पृथ्वीवर आला आणि ते गुलामगिरीमध्ये होते. त्यांचे अश्रू परमेश्वरानं पाहिले. राजाचं मन कठीण होत आहे, राजा सोडत नाही. त्या लोकांना सोडण्यासाठी आम्ही पाहतो की देवानं ही वलांडण सणाची पिढ्या आणलेली आहे. 10 पिढ्या आम्हाला ठावक आहे. त्या 10 पिढ्यांपैकी शेवटची पिढा आहे की प्रथम वासाच्या मृत्यूची पिढा. पहिला पुत्र, पहिली कन्या, पहिलं जे काय, पहिलं वासरू मरणार आहे. आणि पवित्र शास्त्र सांगतं की त्याच्या मरणानं इस्रायल लोकांना गुलामगिरीतून बाहेर काढण्याकरिता राजाला तयार केला आहे. परंतु ज्याच्या घराच्या कपाळपट्टीवरती रक्त लागलेलं आहे त्या कुटुंबामध्ये मात्र मरण नाही. आणि मग वलांडण सण कसा साजरा करायचा तो आपण पुढे गुड फ्रायडेला पाहणार आहोत की काय त्या वलांडणाचं महत्व आहे. ही तयारी करत आहोत तुम्हाला समजण्यासाठी. ते शास्त्रवचन आपण वाचत आहोत. वलांडण सणाची डिटेल्स माहिती मी तुम्हाला नंतर सांगेन, परंतु मला फक्त इतकंच सांगायचं आहे की देव जेव्हा भेट घेतो ना तेव्हा अद्भुत होतं. आणि परमेश्वरानं आमची भेट घेतली आणि आम्हाला त्या मंडळीमध्ये जिवंत ठेवलं. हे एक देवाची दया आहे. निर्गमाचं पुस्तक आहे 13 वचन 8 पासून पुढे वाचूया. काय म्हटले पहा, पुढील काळी तू आपल्या मुलाला की मी मिस्र देशातून निघालो
तेव्हा परमेश्वरानं माझ्यासाठी जे काही केले त्यामुळे मी हसन. बस. आता परमेश्वर ते बाप सांगत आहे की वलांडन सण का पाळत आहे. मिश्रात मी गुलामगिरीत होतो, त्यातून मी बाहेर कसा आलो, त्याकरिता विधी लावून दिलेला आहे. कठीण होतोय का? कठीण झालं तर मी आणखी सोपं करून सांगण्याचा प्रयत्न करतो. त्याकरिता पवित्र शास्त्र तुम्हाला वारंवार वाचलं पाहिजे. मग निर्गमाचं पुस्तक जेव्हा तुम्ही वाचाल तेव्हा तुम्हाला पाहायला मिळेल की तो वधस्तंभ, तुम्हाला पाहायला मिळेल येशूचं मरण, तुम्हाला पाहायला मिळेल येशूचं पुनरुत्थान, तुम्हाला पाहायला मिळेल गुलामगिरीतून सुटका. आमची सुद्धा पापाच्या गुलामगिरीतून परमेश्वराने सुटका केली. येशूने त्या वधस्तंभावरती आमच्याकरिता प्राण अर्पण केला. येशू मरण पावला, मरणातून पुन्हा उठला, स्वर्गात घेतला गेला आणि म्हणाला की माझ्या पित्याच्या घरात जागा पुष्कळ आहे, मी तुम्हाला पुन्हा घ्यायला येतो. हे सगळं समजण्यासाठी वलांडन सण समजला पाहिजे. हे सगळं समजण्यासाठी मिसर देश समजला पाहिजे. हे सगळं समजण्यासाठी इस्रायल लोक समजले पाहिजे. आणि ते समजण्यासाठी अगोदर देव समजला पाहिजे. आणि म्हणून पवित्र शास्त्र काय सांगतो की आमच्या जीवनामध्ये प्रथम स्थान हे परमेश्वराला असलं पाहिजे. आपल्या जीवनातला आद्य बिंदू, केंद्र बिंदू हा प्रभू येशू ख्रिस्त असला पाहिजे. नीतिसूत्राचं पुस्तक अध्याय 3 आणि वचन 5 वाचा काय म्हटलंय. मग तुम्हाला पाहायला मिळेल की देव बापा मला काय शिकवत आहे. नीतिसूत्रे अध्याय 3 आणि वचन 6. हा बस वाचा बरं. तू आपल्या अगदी मनापासून परमेश्वरावर भाव ठेव, आपल्याच बुद्धीवर अवलंबून राहू नको. तू आपल्या सर्व मार्गात त्याचा आदर कर, म्हणजे तो तुझा मार्गदर्शक. आता परमेश्वरानं मला मार्ग दाखवावा. बोलो हालेलुया. शांत असं चुपचाप राहिले ना मग मला असं वाटेल की तुम्हाला काय समजलं पाहिजे. मराठीमध्ये म्हण आहे रात्रभर मला नाही सांगता येणार नाही का. आणि मग तो म्हणतो रातचा गोंधळ बरा होता. तसं नाही झालं पाहिजे. वचन समजलं पाहिजे. वचन समजल्याच्या नंतर आपण हळूहळू पुढे चालता. काय म्हटलंय की तू मनुष्याला म्हणत आहे परमेश्वर, तू आपल्या सर्व मार्गामध्ये कोणाचा आदर कर. परमेश्वर. आता कुठे जायचे ना, प्रार्थना करून जायला शिका. प्रवासाला निघायचं आहे, प्रार्थना करून शिका. परीक्षेला जायचंय, प्रार्थना करा. आणि हळूहळू देवाच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करा. तो काय म्हणतो, तू आपल्या सर्व मार्गात जे काही तुझे सगळे मार्ग आहे त्या सगळ्या मार्गामध्ये कोणाचा आदर कर, परमेश्वराचा आदर कर. म्हणजे तुझे मार्ग कसे होतील, सुखकर होतील, चांगले होतील, कारण देव त्याच्यामध्ये आहे. सगळ्यात पहिली आणि महत्वाची गोष्ट आम्हाला जर सन्मान करायचा आहे तर तो परमेश्वराचा करायचा आहे. म्हणून जे गीत गायले मला देवाला धन्यवाद देऊ वाटतो, परमेश्वराला स्तुती यज्ञ समर्पित करू वाटतो की देव किती चांगला आहे, किती सुंदर. आपण स्तुती आणि स्तवनामध्ये आता जातो, किती हळूहळू बदल होत आहे. लेकर तन मन धन खर्च करून मनापासून किती सुंदर देवाचं स्तवन करत आहे. हळूहळू आम्हाला त्या देवाच्या जवळ जायचं आहे. स्तुती आणि स्तवन काय म्हटलंय, सगळे बंधन मोकळे करत. पवित्र शास्त्र सांगतात सगळ्यात पहिला आदर, पहिला सन्मान जर कोणाचा करायचा असेल तर तो कोणाचा करायचा आहे, परमेश्वराचा. कोणाचा, परमेश्वराचा. सगळ्यात पहिली आणि महत्वाची गोष्ट, पहिली पायरी आहे की आपल्या जीवनात आपण पहिले स्थान येशूला दिले पाहिजे, मग जगातील सगळ्या गोष्टी. मत्तई वर्तमान त्याचा 6वा अध्याय वचन 33 मध्ये म्हटलंय, तुम्ही पहिल्यानं त्याचं राज्य, त्याचे नीतिमत्व आणि त्याची धार्मिकता मिळवण्यासाठी झटा. म्हणजे जगातील सगळ्या गोष्टी तुम्हाला काय मिळतील, आपोआप मिळतील. काय धडपड करायची गरज नाही. पहिल्यांदा काय मिळवलंय, देवाचं राज्य. काय मिळवलं, देवाची नीतिमत्व, देवाची धार्मिकता मिळवली आहे. मग जगातील सगळ्या गोष्टी आम्हाला काय मिळतील, आपोआप मिळतील. प्रगटीकरण जर वाचलं तर त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल 22 वचन 13 मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. तो म्हणतो मी अल्फा आणि ओमेगा आहे. प्रभू परमेश्वर कोण आहे, अल्फा आणि ओमेगा. तो म्हणतो मी आधी आणि अंत आहे, मी शेवट आणि प्रारंभ आहे. आणि म्हणून पहिलं स्थान परमेश्वराला आमच्या जीवनात आम्ही दिलं पाहिजे. लक्षात घ्या, पहिलं स्थान. बऱ्याचशा वेळेला सगळ्या गोष्टींना जगातल्या स्थान असतं, पण देवाला फार थोडस स्थान दिलं जातं. जाऊ द्या, रविवार आहे ना, काय एवढं महत्व नाही, पुढच्या रविवारी आपण भक्तीला जाऊ. आता पाहुणे आले घरी राहू. आपल्या जीवनात कशाला स्थान आहे हे कोण जाणू शकतो, फक्त देव. बोलो हालेलुया.
आणि आम्ही स्वतः की माझ्या जीवनामध्ये कशाला पहिलं स्थान आहे, मी कशाला अग्रस्थान देत आहे, मी कशाला फार महत्व देत आहे. काही लोकांच्या जीवनामध्ये पैशाला फार महत्व आहे. पैसा असेल तर म्हणतो बाबा सगळं काय आहे, पैसा नसेल तर काय नाही. पण तुम्ही पहा आज जगामध्ये की गडगंज पैशावाले लोक आहेत, पण शेवटी तो पैसा त्यांच्या कामाला येत नाही. फक्त परमेश्वर जो आहे तो तुमच्या सदोदित कामाला येणारा देव आहे. पैसा आहे पण बाजारात जाण्याची ताकद नाही. ती ताकद कोण देणार आहे? देव देणार. म्हणून आमच्या जीवनामध्ये पहिलं स्थान परमेश्वराला दिलं पाहिजे. आमच्या जीवनामध्ये काही लोकांच्या जीवनामध्ये असं म्हटलं बरं, सगळ्यांचं नाही, काही जणांचं कदाचित तुमच्या जीवनामध्ये देवाला स्थान आहे. बोलो हालेलुया. काही लोकांच्या जीवनामध्ये पहिलं स्थान कोणाला आहे? बोलो होम मिनिस्टर म्हणतो पाहिजे त्यांच्याशिवाय. तो काय म्हणतो? नाही, मी नाही करू शकत, तिच्याशिवाय काहीही करू शकणार नाही. बायकोला पहिलं स्थान आहे. काय पण झालं का तिला विचारणार करू का, जायचंय का, बायकोला स्थान आहे. काही लोकांच्या जीवनामध्ये नवऱ्याला स्थान आहे किंवा ती बाई मी त्यांना विचारायची नाही करू शकत. कसं वाटतं त्यांना मी आईस्क्रीम खाल्ली? पहिलं स्थान आहे. कोणाला दिलं आहे पहिलं स्थान मी ठरवायचं. असं म्हटलं काही लोकांच्या जीवनामध्ये नोकरीला पहिलं स्थान आहे. लोक म्हणते पहिली नोकरी मग बाकीचं काय. करोनानं लोकांना आठवून दिलं. लक्षात घ्या, पहिली नोकरी का पहिला देव. बोला हालेलुया. ज्याला पत्नी म्हणतो, ज्याला पती म्हणतो, तर समजलं ना करोना झाला की लांब होती तोंडाला बांधत. आम्ही माहिती केलं, आम्ही लोकांच्या माहितीला गेलो, पाहिलं लांब उभे आहेत. तुम्हीच उरकून घ्या, आम्ही काही जवळ येत नाही. करोनानं काय केलं? आठवण करून दिली. जर पहिलं स्थान देवाला आहे ना तर देव तुम्हाला आरोग्य देईल. काही लोकांच्या जीवनामध्ये असं म्हटलंय नोकरीला स्थान आहे, मग नोकरी गेली करोनात, मग म्हणजे पाच प्रार्थना करा माझी जॉब सुटलेला आहे, मला जॉब मिळाला पाहिजे. परमेश्वर देवाला आहे. जेव्हा पहिलं स्थान देवाला आहे तर नोकरी ही तुमचीच आहे. काही लोकांच्या जीवनामध्ये पहिलं स्थान गाडीला आहे, माझ्या गाडीशिवाय दुसरं काही नाही. काही लोकांच्या जीवनामध्ये पहिलं स्थान माझ्या घराला आहे, माझ्या प्रॉपर्टीला आहे, शेतीला आहे, बँक बॅलन्सला आहे. काही लोकांच्या जीवनामध्ये पहिलं स्थान कशाला आहे? कोणाचं काही बोलू, आपला रिमोट घेतला, बटन दाबलं, टीव्ही चाललाय, क्रिकेट चाललंय, काय घेणं ते नाही. पहिलं स्थान टीव्हीला आहे. पवित्र शास्त्र सांगतं की आमच्या जीवनामध्ये आम्हाला कोणाला स्थान द्यायचं आहे ते आम्ही ठरवतो. आमच्या संसारामध्ये आमचं पहिलं स्थान आमच्या प्रिय देवाला असलं पाहिजे. काही लोकांच्या जीवनामध्ये पहिलं स्थान कोणाला? सगळं पहिलं मागं, पहिलं सासरवाडी. काही झालं तर पहिलं कुठं हजर आहे? सासरवाडीला. काही लोकांच्या जीवनामध्ये पहिलं स्थान कशाला आहे? आपल्या प्रिय व्यक्तीला आहे. आमचा जो देव सर्व सनातन आहे, आढळून देव आहे, त्या देवाला आम्ही पहिलं स्थान दिलं पाहिजे. पहिली जागा आमच्या जीवनामध्ये परमेश्वराला दिली पाहिजे, मग बाकीच्या सगळ्या गोष्टी आहेत. देव असं म्हणत नाही की बायकोला स्थान देऊ नका, देव असं म्हणत नाही की जगातल्या गोष्टीला स्थान देऊ नका. असं समजा हे आमचं जीवन आहे. असं हे काय आहे? आमचं एक डबी आहे, पण डबी जाऊ नका, एक जीवन आहे आमचं. आणि ह्या डबीमध्ये मी काही कवड्या भरल्या. आता हे रिकामं जीवन आहे, लहान बाळासारखं सुंदर आहे. मग काय होतं, हळूहळू या जीवनामध्ये आम्ही स्थान द्यायला सुरुवात करतो. मग काय करतो? पहिलं हा राग आहे. पहिलं सगळ्यात लेकरांना सुद्धा बघा, पहिला काय येतो? राग येतो. म्हणजे लाल कवडी घेतली, राग आहे. रागाला स्थान दिलं, देव थोडा बाहेर येतो. मग काय आहे? राग झाल्यावर भांडण आहेत म्हणा. मग काय आहे? हेवा आहे म्हणा. मग काय आहे? व्यसन आहेत म्हणा. मग काय आहे? क्रिकेट आहे म्हणा. मग काय आहे? सासरचे लोक आहेत, ते फार महत्वाचे असतात, सासरवाडीचे लोक आहेत. मग काय आहे? समजा घर आहे, गाडी आहे, बंगला आहे. मग काय आणखी? मग काय आहे? आणखी काय आहे? पैसा आहे. आणखी काय आहे? मोबाईल आहे. आणखी काय आहे? फार महत्वाचं तुमचं काय आहे आणखी? समजा आपले चर्चचे लोक आहेत म्हणा. सगळं झालं आणि मग हा शेवटी सैतान आहे, याला बी आम्ही स्थान देतो. भरली का? दाबून भरली ना? आणि मग हा परमेश्वर देव आहे, वधस्तंभ आहे, परमेश्वर आहे, याला कुठे जागा? कसं बसवायचं? आपण नंतर शेवटी जोडतो, शेवटी चर्च आहे. कसं काय जाणार बा?
आणि मग जीवन काय पॅक होत नाही, मग समस्या आहेत, मग प्रॉब्लेम आहे, मग अडचणी आहेत. देव बाहेरच आहे आणि आमचं जीवन आम्ही जगू लागतो. आणि समस्या येतात त्या पुन्हा देवाकडे येतो, प्रयत्न करतो की देवाला कुठेतरी घालू, ईस्टरला बसूया, गुड फ्रायडेला बसूया, नाताळाला बसूया, पण बसतच नाही, सगळं पॅक भरलंय. मग काय करावं लागतं? सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट, शैतानाला बाहेर काढावं. थोडी जागा झाली, थोडं बसलंय का? शैतान बाहेर गेला, मग काय करायचं? एक एक गोष्ट बाहेर काढायची. नातेवाईकांना म्हणायचं जरा तुम्ही बाहेर या, मग सासरवाडीच्या लोकांना म्हणायचं बाहेर या, मग रागाला म्हणायचं बाहेर या, मग व्यसनांना म्हणायचं बाहेर या. मग एक एक गोष्ट करता 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 सगळं वाईट आम्ही काय करतो? बाहेर काढून टाकतो आणि स्वच्छ जीवन तयार होतं. आणि मग देवाला आत घ्यायचं. देवाला आत घेतल्याच्या नंतर मग घ्या ना, हरकत नाही. तुमचे जे चांगल्या सवय आहेत त्यांना घ्या. प्रार्थनेची सवय आहे तिला आत घेतलं, मग दान दशांश देण्याची सवय आहे त्याला आत घेतलं, मग चांगले नातेवाईक आहेत त्यांना आत घेतलं, मग आणखी तुमच्या चांगल्या सवय आहेत, उपवास आहे, प्रार्थना आहे, लोकांना भेटणं आहे, आदरातिथ्य आहे, मान सन्मान आहे, महिमा गौरव आहे, घेतला आतमध्ये. मग आणखी काय घेतलं? आणखी काय आवडतं मला? आणखी समजा मला गिटारचा क्लास आवडतो, गिटारचा क्लास घेतला. आणखी काय आवडतंय? कॅशिओचा क्लास आहे, कॅशिओ. आणखी काय आवडतंय? या तुमच्या जे आवडीचं आहे. आणखी काय आवडतंय? मला समजा जिमला जायचंय, जिम आहे. आणखी काय आवडतंय? बोला, काय आवडतंय? सगळं प्रिय आहे, आई वडील आहेत म्हणा, आई वडील घ्या. सगळं घेतलं ना, आणि तरी सुद्धा काय झालाय? देव आतमध्ये आहे आणि तुमचं जीवन परिपूर्ण झालंय, डबीचं झाकण लागले, शैतान फक्त आपण बाहेर काढून टाकलं. सगळं यशस्वी झाल्यानंतर आमचं जीवन यशानं भरून जातं. मला तुम्हाला ही गोष्ट अशासाठी सांगायची आहे की परमेश्वर जो आहे ना, तो काल, आज आणि उद्याही सारखा आहे, तो बदलणार नाही. म्हणून देवाकडे पाहताना पहिलं स्थान, पहिली जागा कुणाला द्यायची आहे? परमेश्वराला. म्हणून काही पण असं म्हणा, मला परमेश्वराची आराधना आणि स्तुती करायची आहे. जगातील लोकांकडे पहा, लग्न आहे ना, पहिलं म्हणतात पहिलं देव काय? बोला, देव कार्य, मग लग्न. आपण काय म्हणतो? पहिलं लग्न मग बघू देवाला. पहिलं जेव्हा आम्ही चर्चला जातो तेव्हा देवाला आनंद होतो, आणि म्हणून स्तुती आणि स्तवन देवाकडे नेहमी करायचं आहे. देवाला स्थान द्यायचं म्हणजे काय करायचं? फक्त बसून नाही राहायचं, देवाला धन्यवाद करायचा, मनापासून त्या देवाची स्तुती करायची आहे. जेव्हा तुम्ही स्तुती कराल, आराधना कराल, प्रार्थना कराल, तेव्हा देव तुम्हाला जवळ घेणार आहे. तुम्ही म्हणा मी नाही करणार प्रार्थना, पण जर देवाला करून घ्यायची, तुम्ही कुठं पण पळा, देव तुम्हाला सोडणार नाही. योना, मी मागच्या काही दिवसांपूर्वी सांगितलं, योना म्हणतो ते लोक फार वाईट आहे. योनाचं पुस्तक आपण वाचतो, तो काय म्हणतो? लोक कसे आहे? फार वाईट. देव म्हणतो तुला त्यांना जाऊन शुभवर्तमान सांगायचंय, तुला गेलं पाहिजे, तू जा. तो म्हणतो मी जाणार नाही. मी कुठे जाईन? तारशेसला पळून जाईन, पण निनिवेला जाणार. आणि योना निघाला, पळून जायला निघाला, पण तो देव आहे, त्याला ठावा काय करायचं आहे. त्यानं प्रचंड वादळ उठवलं. आमच्या जीवनात मग समस्यांचं वादळ उठतं आणि घरात वातावरण बिघडतं. मग आपण देवाकडे धाव घेतो की कोण सोडवेल, आणि प्रियांनो तेव्हा फक्त कोण सोडवतो? देवच. आणि प्रचंड वादळ उठतं समुद्रामध्ये. वादळ उठल्यानंतर चिठ्ठ्या टाकल्या जातात. योनाच्या नावाची चिठ्ठी येते. योना काय म्हणतो? मला निनिवेला निघून सोड, असं म्हणतो का? काय म्हणतो? मला काय करा? फेकून द्या पाण्यात. इतका कठीण होतं. मनुष्याचं जीवन कसंच आहे. मनुष्य म्हणतो मरण, पण मी झुकणार नाही. चुकेगा नाही साला, झुकणार. शास्त्र सांगतं, देव म्हणतो तुला गेलं पाहिजे. मग जेव्हा फेकलं जातं ना, प्रचंड मोठा मासा देव बनवतो आणि योना माशाच्या पोटात प्रार्थना करतो, माशाच्या पोटात उपवास करतो, माशाच्या पोटामध्ये देव बसून त्याला देव शिकवतो. देवाचं वचन ते सांगतं, जेव्हा आम्ही देवापासून दूर जाणार तेव्हा देव आम्हाला सोडणार नाही, तो शिकवणारच आहे. आणि त्याला जाऊन कुठे टाकलं जातं? निनिवे शहराला. आणि मग तो संदेश देतो, आणि मग त्या लोकांचं तारण होतं. आणि मग रविवारी आपण पाहिलं, ते अंगाला राख लावतात, पश्चाताप करतात आणि देवाकडे येतात. पवित्र शास्त्र आम्हाला ते सांगतं, आमच्या जीवनामध्ये पहिलं स्थान आम्ही देवाला दिलं पाहिजे, पहिलं स्थान आम्ही परमेश्वराला दिलं पाहिजे, पहिलं स्थान आम्ही प्रार्थनेला दिलं पाहिजे, पहिलं स्थान आम्ही उपकार स्तुतीला दिलं पाहिजे, पहिलं स्थान आम्ही त्या परमेश्वराच्या आराधनेला दिलं पाहिजे. मग पहा देव किती हळूहळू आमच्या जीवनामध्ये बदल करतो. कारण पवित्र शास्त्र सांगतो, देवाच्या लेकरांना कधीच
टाकत नाही. तो म्हणतो मी कालही होतो, आजही आहे आणि उद्याही मी तुझा तसाच सांभाळ करणार आहे, मी तुला कधी सोडणार नाही. कोणी म्हटलं माझ्या कुठे शिकला? लोक म्हणतात आम्ही आईच्या पोटातून शिकून आलो नाही. युवकाला विचारला असं बाबा कुठं एवढी प्रार्थना भारी शिकला? तू काय म्हणला असं? मी कुठे शिकलो? माशाच्या पोटात. तुम्हाला जर कोणी विचारलं ना कुठं प्रार्थना शिकला, सांगताला पाहिजे मी साठेनगर मध्ये शिकलो. आमची प्रार्थना त्या सामर्थ्याने भरली पाहिजे. जेव्हा तुम्ही प्रार्थना कराल अद्भुत कार्य होईल आणि अशुद्ध शक्ती काय होईल? निघून जाईल. प्रार्थना कराल आणि सैतान काय होईल? पळून जाईल. प्रार्थना कराल आणि सामर्थ्य उतरेल. प्रार्थना कराल आणि रोग बरे होतील. प्रार्थना कराल आणि आरोग्य मिळेल. कारण पवित्र शास्त्र सांगतो तो देव तुमच्या बरोबर सदोदित आहे. वाचूया आपण पहिले राजे अध्याय 17 वचन 8 पासून पुढे वाचूया. पहिले राजे अध्याय 17 वचन 8. त्या ठिकाणी एक विधवा स्त्री आहे. तिची गोष्ट पवित्र शास्त्रामध्ये लिहून ठेवली आहे की पवित्र हा तेव्हा त्यास परमेश्वराचे वचन प्राप्त झाले, चल शिदोनातील सारफत नगरात जाऊन राहा. पहा तुझे पोषण करण्याची तेथल्या एका विधवेस मी आज्ञा केली आहे. त्याप्रमाणे तो सारफत येथे गेला. नगराच्या वेशीजवळ तो आला. तेव्हा एका विधवा स्त्रीला काटक्या गोळा करीताना त्यानं पाहिलं. तिला हाक मारून तो म्हणाला, मला एका पात्रात प्यावयास थोडेसे पाणी घेऊन ये. ती पाणी आणवयास जात असता त्याने तिला आणखी हाक मारून म्हटले, आपल्यासाठी एक भाकरीचा तुकडा मला घेऊन ये. ती म्हणाली, तुमचा देव परमेश्वर याच्या जीविताची शपथ, माझ्याजवळ भाकर मुळीच नाही. मडक्यात मुठभर पीठ आहे आणि कुपीत थोडेसे तेल आहे, एवढे मात्र आहे. मी 2 काटक्या जमा करीत आहे. मग मी घरी जाऊ मजसाठी व आपल्या मुलासाठी ती तयार करीन. ते आम्ही खाऊ आणि मग मरू. एलिया तिला म्हणाला, भेऊ नको, तू जा आणि म्हणतेस त्याप्रमाणे कर. त्यापूर्वी माझ्यासाठी एक लहानशी भाकर भाजून आण. नंतर आपल्यासाठी आणि आपल्या मुलासाठी भाज. इस्रायलाचा देव परमेश्वर म्हणतो, हा पृथ्वीवर पर्जन्यवृष्टी करेल. त्या दिवसापर्यंत तुझे पिठाचे मडके रिकामे होणार नाही आणि तेलाची कुपी आटणार नाही. तिने जाऊन एलियाच्या सांगण्याप्रमाणे केले. बस आता थांबूया, नंतर पुढे वाचू. पवित्र शास्त्र काय सांगतं? किती हट्टी बाळक आहे. ती काय सांगते त्याला, बाबा माझ्याकडं काही नाही. आपण म्हणतो माझ्याकडे काय नाही, पुढचं घर बघा. कुणी आलं तर आपण काय म्हणतो, पुढं माझ्याकडे काय नाही. दुष्काळ आहे, दुष्काळामध्ये गेला काय जाऊन मागतो, मला काय दे, पाणी दे. ठीक आहे, पाणी द्यायला ती घरात जात आहे. पाणी आणायला जात असताना म्हणतो, मला काय कर, भाकर आण. ती त्याला सर्व वृत्तांत सांगू लागते की बाबा भाकर माझ्याजवळ मुळीच नाही. थोडस पीठ आहे आणि कुपीत थोडस तेल आहे. मी त्याची एक भाकर बनवणार आहे, मी खाणार, माझ्या मुलाला देणार नाही. मी काय करणार आहोत, मरणार आहोत. वाचलं तुम्ही आता, मी काय करणार आहे, मरणार आहे. हा एलिया हा बाळक तिला काय म्हणतो, हा कर, तुला मरायची ना, तसं कर, तसं करायचं तसं कर, पण त्याच्या आधी मला खायला आणून दे. काय केलं असं त्या बाईने, काय करायला पाहिजे होतं? आपण काय करू, एखाद्याला सांगितलं तुम्ही तुमची स्टोरी की बाबा नाही, माझे कठीण काळ आहे, माझ्याकडे काय नाही,
मी तेवढं खाऊन आता मरणार आहे. हा म्हणतो तुला मरायची ना, मर ना, मी कुठं अडवलंय, तुला जे करायचे ते कर, पण त्या आधी तू काय कर, मला भाकर आणून दे. मी विचार करत होतो की काय तिच्या मनाची अवस्था झाली असेल, पण तिच्या जीवनामध्ये देवाला आद्यस्थान आहे. बोलो हालेलुया. तिच्या जीवनामध्ये कोणाला आद्यस्थान आहे? परमेश्वराला. ती असं नाही म्हटलं की माझं लेकरू आहे, ते जर खाल्लं तर जगेल. त्या लेकराच्या तोंडातला घास, स्वतःला खायचं होतं, तोही त्याने बनवलेला घास तिने नेऊन त्या देवाच्या दासाला दिला. जेव्हा त्याने खाल्लं, मग तो तिला आशीर्वाद देतो, म्हणतो की जा, दुष्काळ संपेपर्यंत तुझं पिठाचं मडकं, तेलाची कुपी रिकामी होणार नाही. मग जर तुम्ही पुढे वाचलं तर तुम्हाला पाहायला मिळेल की परमेश्वरानं इतका आशीर्वाद दिला, इतकी दैवी कृपा पुरवली, इतका आशीर्वादाने भरलं. दुष्काळ संपेपर्यंत तिने आणि तिच्या घराण्याने खाल्लं, पण पीठ संपलं नाही. ती दळायला गेली नाही, धान्य नव्हतं, ते पीठ वाढत आहे, ते वाढत आहे. परमेश्वराचा आशीर्वाद तसा आहे. फक्त पहिलं स्थान आम्ही कोणाला दिलं पाहिजे? देवाला दिलं पाहिजे. तिने त्याला हाकलून दिला असतं, नाही मी तुला देणार नाही, मलाच नाही, मी तुला कुठून देऊ? तिला आशीर्वाद मिळाला असते का? पवित्र शास्त्र सांगतं, आशीर्वाद मिळण्यासाठी देव किती चांगला आहे याची प्रचिती पाहावी लागते. देवाची प्रचिती जर नाही ना पाहिली तर देव कधीच समजत नाही. हे वचन फक्त सांगण्याकरिता, हे वचन फक्त ऐकण्याकरिता, हे वचन फक्त लिहिण्याकरिता नाहीत, तर पवित्र शास्त्र सांगतं त्यावर विश्वास ठेवून आचरण करण्याकरिता आहे. मग पहा देव किती आशीर्वाद देतो. यहोशुआचं पुस्तक अध्याय 24 वचन 15 मध्ये इस्रायल लोकांना यहोशुआ विचारतो की तुम्ही कोणाची सेवा करणार? मी आणि माझा देव, मी आणि माझे घराणे तर माझा देव परमेश्वर याची सेवा करणार. पवित्र शास्त्र सांगतं की देव आमच्या बरोबर आहे आणि म्हणून आम्ही त्या देवाला पहिलं स्थान दिलं पाहिजे. यहोशुआ म्हणतो मी आणि माझे घराणे तर परमेश्वराची सेवा करणार. आणि मग सेवा काय आहे हे आम्हाला समजून घेतलं पाहिजे. आम्ही काय म्हणतो? मी आणि माझे घराणे काय करणार? लोक काय म्हणतात? जगातील लोकांकडे पाहू नका. आम्ही ठरवलं पाहिजे मी आणि माझे घराणे तर परमेश्वराची सेवा करणार. का टीव्ही पाहणार? आता टीव्ही नाही, आता मोबाईल आहे, नाही का? असं म्हणजे मी आणि माझे घराणे मोबाईल पाहणार. प्रार्थना असू द्या, काही पण असू द्या. एकदा मला एक गोष्ट आठवते. एका ठिकाणी एक पाळक असं म्हणाले की प्रार्थनेला गेलो आणि ते लोक म्हणाले की थांबा 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 बाळासाहेब, आता जाहिरात आली का मग प्रार्थना करू. इतका वेळ सुद्धा लोकांकडे परमेश्वरासाठी नाही. पवित्र शास्त्र कुठेतरी धूळ खात पडलेलं आहे. देवाला आशीर्वाद द्यावे, लक्षात ठेवा. म्हणून आम्हाला म्हटलं पाहिजे मी आणि माझं घरानं परमेश्वराची सेवा करणार आहे. दुष्काळामध्ये ते पीठ संपलं नाही, ते गाडग रिकामं झालं नाही, ते मडकं रिकामं झालं नाही, ते तेल संपलं नाही, कारण तिनं, त्या स्त्रीनं त्या कठीण काळामध्ये परमेश्वराच्या वचनावर विश्वास ठेवला. ती म्हणली की भाकर खाल्ली तरी मी मरणार आहे आणि नाही खाल्ली तरी मी मरणार आहे, परंतु मी देऊन टाकते त्या देवाच्या माणसाला आणि देव उत्तर देईल. त्या देवाच्या उत्तराची तिने वाट पाहिली आणि पवित्र शास्त्र सांगतं की देवानं तिला अद्भुत उत्तर दिलं. दुष्काळ संपला तोपर्यंत तिनं, तिच्या घराण्यानं आपलं पोट त्याच्यावरती भरलं आहे. ते जिवंत राहिले. त्याला एकच कारण आहे की आम्हाला त्या देवाला एक गोष्ट फक्त तुम्हाला करायची, बाकीच्या गोष्टी स्वतः कोण करणार आहे? देव करणार आहे. द्राक्षरस संपला, लग्नाला गेला येशू. आपण पण जातो लग्नाला. आता उन्हाळा सुरू आहे, लग्न सराय सुरू होईल, लोक लग्नाला जातील, आपणही जातो लग्नाला. येशू एका लग्नाला गेला. पवित्र शास्त्र आपण वाचतो. द्राक्षरस संपला, सगळा गोंधळ सुरू झाला. आता काय वाढायचं? बुंदी संपली. लोक म्हणते काय, किंवा भात संपला, काय वाढायचं? नुसत्या पुऱ्याचा देऊ शकत नाही. भाजी संपली, काय वाढायचं? नुसती भाजी तर वाढू शकत नाही. इथं द्राक्षरस संपला, काय वाढायचं? येशूची आई त्याच्याकडे आली आणि त्याला सांगते की द्राक्षरस संपला. तर तिला म्हणतो की तुझा माझा काय संबंध? पण पहिला चमत्कार व्हावा, येशू देव आहे प्रगट व्हावं, म्हणून तो त्यांना फक्त काय सांगतो? जा, रांझण काय करा? पाण्याने भरा. आपण काय म्हणलो असतो? आम्हाला येड लागले रांझण पाण्याने भरायला, त्याचा द्राक्षरस होणार आहे, आम्ही पुढचे उत्तर द्यायला देवाला सुरू करतो. असं केलं असं होईल. लोक असं म्हणतात प्रार्थना केली लोक बरी होती. का नाही घडत?
आमचा विश्वास परमेश्वरावरती नाही. आमचा विश्वास औषधांवरती, आमचा विश्वास गोळ्यांवरती, आमचा विश्वास जगातील गोष्टींवरती, परमेश्वरावर नाही. आणि म्हणून आमच्या हातामध्ये काही लाभ लागत नाही. परमेश्वरावर विश्वास असला पाहिजे. त्यांनी गेले आणि त्याने सांगितल्याप्रमाणे केलं. जा द्राक्षरस वाढायला सुरुवात करा. वाढू लागले. त्या पाण्याचा द्राक्षरस झाला. लोक म्हणाले की अजूनपर्यंत तुम्ही इतका चांगला द्राक्षरस कसं काय वाढता? बोलो हालेलुया. कारण फक्त एक काम आम्हाला करायचं आहे. बाकी 99 काम कोण करतोय? देव करतो. 1% फक्त आम्हाला करायचंय. फक्त तो म्हणतो विश्वास ठेव म्हणजे देवाचं गौरव पाशील. लाजर मेला. येशू त्याच्या घरी गेला. किती चांगली गोष्ट. येशू आमच्या घरी आला पाहिजे. येशू त्यांच्या घरी गेला की मरिया मार्थ त्याला काय म्हणतो? हो प्रभूजी आम्हाला माहित आहे तो उठेल पुनरुत्थानाच्या दिवशी. अरे पण पुनरुत्थानात तुमच्या घरी आलंय ना. उठेल. तो म्हणतो जा धोंड काढा. धोंड बाजूला केली. लाजर बाहेर आला. शास्त्र तेच सांगतं की देवानं आम्हाला भरावं म्हणून आमचे रांजण आधी काय झाले पाहिजे? रिकामी झाले पाहिजे. पवित्र आत्म्याने मग आम्ही होणार आहोत. ती धोंड आमच्या जीवनातली निघून गेली पाहिजे. जी पापाची धोंड आहे, सर्व प्रकारच्या वाईट गोष्टींची धोंड आहे, वाईट विचारांची धोंड आहे, वाईट स्वभावाची धोंड आहे, निघून जाऊ. मग तो मेलेला लाजर जिवंत होणार आहे. 5,000 भोजन प्रमाण दिलं. मी रात्री ती गोष्ट वाचित होतो. किती अद्भुत आहे देवा. एक लहानसं लेकरू त्या ठिकाणी 5 भाकरी घेऊन आलं आणि विश्वासाला म्हणते प्रभूजी माझ्याकडे आहे वाढा ना. लेकराला काय माहित असतं किती लोक जेवतील, काय होईल, किती लोकांचं पोट भरेल. लेकरांकडे पहा त्यांचा काय विश्वास आहे. रात्री माझा मुलगा मला वाचता वाचता एक पुस्तक वाचत होतं. मला म्हणाला की या पृथ्वीवर मी का आहे? म्हणलं मी काय सांगू बाबा तुला, मी तुला या पृथ्वीवर काय. त्याच्याकडे ते पुस्तक होतं. म्हणलं तुला कोणी विचारलं? तर म्हणतो मी हे पुस्तक वाचत आहे की आम्ही या जगात का आहोत. आणि त्याचं उत्तर शेवटच्या पानावर होतं. त्याला म्हणलं वाच म्हणजे तुला समजेल. असं म्हणलं त्या लेखकानं की या जगामध्ये आम्ही का आहोत? आम्ही या जगामध्ये परमेश्वराचं गौरव करण्यासाठी आहोत. कशासाठी आहोत? बोलो हालेलुया. मोठे बोला हालेलुया. परमेश्वराचं गौरव करण्यासाठी येथे आहोत. आणि मग पवित्र शास्त्र सांगतो की ते 5 भाकरी आणि 2 मासे घेऊन देवाला फक्त प्रार्थना केली. सांगितलं वाढा. पुरवणूक कोणाचं काम आहे? देवाचं काम आहे. जीवन किती टोपल्या भरल्या? 12 टोपल्या भरल्या. पवित्र शास्त्र सांगतं तो तुमचा माझा देव आहे. तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला काहीच ऊन पडणार, काहीच ऊन पडणार नाही जेव्हा तुम्ही त्या देवाच्या जवळ आहात. आणि म्हणून पवित्र शास्त्र सांगतं तो देव काल होता, तो आज आहे, उद्याही तसाच राहणार आहे. फक्त आम्हाला विश्वास मात्र त्या परमेश्वरावरती ठेवायचा आहे. पहिलं स्थान देवाला, पहिलं स्थान परमेश्वराला, पहिलं स्थान प्रार्थनेला. देवाच्या पुढे जायचा प्रयत्न नाही करायचा. कधी कधी माणसं देवाच्या पुढे निघून जायचा प्रयत्न करतात आणि मग प्रॉब्लेम होतात. इस्रायल लोकांच्या बरोबर कराराचा कोश होता. पवित्र शास्त्र जर तुम्ही वाचलं तर तुम्हाला समजेल. जोपर्यंत कराराचा कोश इस्रायल लोकांच्या बरोबर होता तोपर्यंत त्यांना कोणीच हारू शकलं नाही. जेव्हा कराराचा कोश त्यांच्यापासून निघून गेला, जेव्हा कराराचा कोश असं म्हणले की चोर नेला गेला आणि मग इस्रायल लोक दास्यगृहात जाऊ लागले, गुलामगिरीत जाऊ लागले. पवित्र शास्त्र ते सांगतं की जोपर्यंत देव तुमच्या आणि माझ्या बरोबर आहे आम्हाला कोणीही हरवणार नाही. जेव्हा परत कोश दावीदपुरात आला, दावीद राजाने वस्त्र काढले, तो नाचू लागला, देवाचा गौरव करू लागला. तो देव आमच्या बरोबर सदोदित असला पाहिजे, तो देव आमच्या बरोबर नेहमी असला पाहिजे. पवित्र शास्त्र सांगतं जर आम्हाला सोडून द्यायचं आहे तर ते सगळ्या प्रकारचं वाईट जीवन जे वाईट आहे ते सोडून द्यायचं आहे. निंदा आहे, चहाडी आहे, लबाडी आहे, हेवा आहे, राग आहे, मत्सर आहे, सगळ्या प्रकारचं वाईट जीवन जेव्हा आम्ही सोडतो तेव्हा देव आमच्या जीवनामध्ये कार्य करू लागतो. एक दिवस कधीतरी मी या कराराच्या कोशाबद्दल तुम्हाला शिकवेल. फार गहन आणि फार अद्भुत विषय आहे तो, की जोपर्यंत देव त्यांच्या बरोबर होता तोपर्यंत ते कधीच हारले नाही. कोण? देवाचे लोक. पण जेव्हा देव निघून गेला आणि मग देव गेल्याच्या नंतर त्यांचा पराजय होत आहे. पवित्र शास्त्र सांगतं की ज्या दिवशी देव तुमच्या बरोबर नसणार, देव आमच्या बरोबर नसणार, त्या दिवशी आमचा हा खात्रीने पराजय झाला. दे बाप या वचनांच्या कर्वे आम्हाला आशीर्वादित करू. आपण सूचना